सविस्तर बातमी बघणार आहोत। इथिओपियाच्या देशामध्ये हेली गुब्बी या प्रदेशामध्ये 23 नोव्हेंबरला ज्वालामुखीचा उद्रेक झाला। जवळजवळ 10,000 वर्षांनी पहिल्यांदाच इथिओपियामध्ये अशी घटना घडलेली आहे। ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यामुळे राख आणि सल्फर डायऑक्साइडचा जो मोठा लोट आहे तो आकाशात पसरलेला आहे आणि हीच राख आता भारतातल्या दिल्ली आणि मुंबईमध्ये पोहोचलेली आहे। त्यामुळे या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात धुरकं दिसून आलेलं आहे। तसंच भारतातील अनेक विमान उड्डाणं रद्द करावी लागलेली आहेत। महत्त्वाची बातमी आहे, इथिओपियामध्ये ज्वालामुखीचा उद्रेक झाला, त्याच्या राखेचे लोळ जे होते ते सगळे वर आकाशात हवेत पसरले आणि ते सगळे आता दिल्ली मुंबई या भागाकडे वळतायत। त्यामुळे दिल्ली मुंबईमध्ये जर धुरकं बघायला मिळालं तर ते यामुळे आहे, पुढच्या काही दिवसात ते बघायला मिळणार आहे। मुंबईमध्ये प्रदूषणात मोठीच वाढ झालेली आहे। शहरात सर्वत्र धुरकं बघायला मिळतंय। हवा खूप प्रदूषित झालेली आहे। थंडीच्या दिवसात नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या दरवर्षी या महिन्यांमध्ये प्रदूषणात वाढ होते। यावर्षीही प्रदूषणाचा विळखा कायम आहे। श्वसनाच्या समस्या वाढण्याची भीती व्यक्त होते। इथिओपियामध्ये 12,000 वर्षांपूर्वीच्या ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानं राख वाहून आल्यानं या प्रदूषणात आणखी भर पडलेली आहे। मुंबईत पुन्हा एकदा प्रदूषणाची पातळी वाढत असल्याने लोकांना याचा जास्त त्रास होऊ लागलाय। मुंबईत सतत आपल्याला पाहायला मिळते प्रदूषणाची पातळी जी आहे ती वाढताना पाहायला मिळतात। हवेमध्ये धुळीचे कण देखील मोठ्या प्रमाणावर दिसत असतात आणि यामुळे लोकांच्या आरोग्यावर, मुंबईकरांच्या आरोग्यावर याचा परिणाम होताना पाहायला मिळते। मुंबई परिसरामध्ये जी विकास कामं आहेत, औद्योगिक धूळ, बांधकामामुळे उडणारी जी माती आहे, धूर आहे, तसंच वाहतुकीमुळे जो मोठा ताण असतो, यामुळेच प्रदूषणाची पातळी आहे ती सातत्याने वाढते असं तज्ञांचं म्हणणं आहे। मुंबईत प्रामुख्याने दादर, माझगाव, सिद्धार्थनगर, वरळी येथे हवेची वाईट हवेची नोंद जी आहे ती करण्यात आलेली आहे। तसंच बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, देवनार, अंधेरी, बोरिवली या परिसरात देखील अधूनमधून वाईट हवेची नोंद जी आहे ती होत आहे। हवेची गुणवत्ता सतत वाईट आणि अतिवाईट असल्यामुळे 2 आठवडे किंवा महिन्याभरात अशी परिस्थिती जर कायम राहिली तर याचा गंभीर परिणाम होईल असं देखील तज्ञांकडून सांगण्यात येते। तसंच आपल्याला माहिती आहे की इथिओपियामध्ये जो ज्वालामुखीचा उद्रेक झालेला होता त्यामुळेच त्या राखेचे ढग जे आहे ते भारताच्या दिशेने येत होते। यामुळे ज्वालामुखीचे जे जवळपास मागच्या 12,000 वर्षांपासून निष्क्रिय होता तो आता 23 नोव्हेंबर 2025 ला सकाळी त्या ज्वालामुखीचा स्फोट झालेला होता आणि त्यानंतर त्याच राखेचे जे ढग आहेत ते भारताच्या दिशेने वळलेले होते। याचा परिणाम जो आहे तो भारतावर देखील झालेला होता आणि आणखी जर असेच काही गोष्टी घडत गेल्या तर आणखी मुंबईच्या प्रदूषणामध्ये भर होईल आणि आणखी याचा लोकांच्या आरोग्यावर मोठ्या प्रमाणावर भर पडणार आहे। लोकांना याचा जास्त त्रास जो आहे तो सहन करावा लागणार आहे। आता देखील लोक जेव्हाही बाहेर फिरत असतात बहुतांश लोकांच्या तोंडावरती आपल्याला मास्क पाहायला मिळत असतो, कारण याच धुळीचा एकंदरीत सर्वांना त्रास होताना पाहायला मिळतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट सुधीर जाधव सह स्नेहा जाधव, न्यूज 18 लोकमत, दादर।